Hello friends, you are welcome in my ES Physics channel. याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या टॉपिकवरती काही लेक्चर्स पाहत आहोत. त्याच्यापैकी हे 5वं लेक्चर आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे प्रकार पाहिलेले होते. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पाहतोय. याच्यामध्ये आपण रेडिओ वेव्स आणि मायक्रोवेव्स हे पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे राहिलेले जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत त्याचा विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये इन्फ्रारेड रेज आहेत, व्हिजिबल लाईट आहे, अल्ट्राव्हायलेट रेज, एक्स रेज आणि गॅमा रेज. Infrared radiations. Infrared radiations are electromagnetic waves and they are emitted due to excitation of atoms and molecules of hot bodies. About 60% of solar radiations are infrared in nature. Infrared rays म्हणजे काय? तर हे एक प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत आणि हे कोणत्या प्रोसेसमध्ये इमिट केले जातात तर ॲटम किंवा मॉलिक्युल्स जे आहेत त्यांचं एक्सायटेशन झाल्यानंतर एक्साईट होणं, ॲटम एक्साईट होणं याचा अर्थ ज्यावेळेस आपण एखाद्या मटेरियलला एनर्जी सप्लाय करतो त्यावेळेस ती एनर्जी ॲटमकडून घेतली जाते. त्यावेळेस जी स्टेट असते त्याला आपण काय म्हणतो, एक्साइटेड स्टेट असं म्हणतो. ती एनर्जी फार काळ त्या ॲटमकडे राहत नाही तर ती बाहेर सराउंडिंगला इमिट केली जाते आणि ॲटम त्याच्या मूळ पोझिशनला येत असतो. त्याला डी एक्सायटेशन असं म्हटलं जातं. एक्साईट झालेला ॲटम किंवा मॉलिक्यूल त्याला मिळालेली एनर्जी बाहेर टाकतो आणि ही एनर्जी इन्फ्रारेड रेडिएशनच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकली जाते. सूर्यापासून बाहेर पडणारे वेगवेगळे रेडिएशन असतात. त्याच्यामध्ये 60% रेडिएशन ही इन्फ्रारेड रेडिएशन प्रकारचे असतात. नाउ प्रॉपर्टीज ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन्स. First property is when infrared rays fall on matter, they produce heat or they increase the temperature of that matter. Second property, they affect on photographic plate. Third property, they are strongly absorbed by glass. And fourth property, they can travel longer distance through atmosphere under conditions of smoke, fog and mist. पहिली प्रॉपर्टी काय सांगते पहा. व्हेन इन्फ्रारेड रेज फॉल्स ऑन मॅटर दे प्रोड्यूस हीट. ज्यावेळेस इन्फ्रारेड रेज हे एखाद्या मॅटरवरती पडतात तेव्हा हीट प्रोड्यूस करतात किंवा त्या मॅटरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे, दे अफेक्ट ऑन फोटोग्राफिक प्लेट. आपण कॅमेऱ्यामध्ये फिल्म वापरतो. आता डिजिटल कॅमेरे आहेत पण पूर्वी त्या ठिकाणी एक फिल्म वापरली जायची आणि त्याच्यावरती आपला फोटो तयार व्हायचा. त्याला निगेटिव्ह फिल्म असं म्हटलं जायचं आणि ती जी प्लेट असते त्याला फोटोग्राफिक प्लेट असं म्हटलं जातं. त्या फोटोग्राफिक प्लेटवरती जर इन्फ्रारेड रेडिएशन्स पडले तर त्याचा इफेक्ट घडून येतो. दे आर स्ट्रॉंगली ॲब्सॉर्ब बाय ग्लास. ग्लासमध्ये हे स्ट्रॉंगली ॲब्सॉर्ब केले जातात. आणि पुढची प्रॉपर्टी अशी आहे, दे कॅन ट्रॅव्हल लॉंगर डिस्टन्स. म्हणजे हे जास्त अंतर चालून जातात अंडर द कंडिशन ऑफ स्मोक, फॉग, माइस्ट. म्हणजे जर वातावरणामध्ये धूर असेल, स्मोक म्हणजे धूर, फॉग म्हणजे धुकं
आणि मॉइश्चर जर असेल तरीसुद्धा जास्त अंतर हे रेज चालून जातात. आपल्याला माहिती आहे धुकं जर असेल तर आपला व्हिजिबल लाईट जो आहे तो फार अंतर चालून जात नाही, पण इन्फ्रारेड रेज मात्र या धुक्यातूनसुद्धा जास्त अंतर चालून जाऊ शकतात. यासारख्या काही प्रॉपर्टीज आपल्याला या इन्फ्रारेड रेजच्या सांगता येईल. नाव युजेस ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन्स. इन्फ्रारेड रेडिएशन्स फ्रॉम सन keeps the earth warm and helps to sustain life on earth. याचा अर्थ असा आहे, सूर्यापासून येणारी जी इन्फ्रारेड रेडिएशन आहेत ती पृथ्वीला वॉर्म ठेवतात, गरम ठेवतात आणि याच्यामुळं या पृथ्वीवरती जे जीवन आहे, लाईफ आहे, ते इथं अस्तित्वात आहे. जी ऊर्जा मिळते सूर्याकडून ती या इन्फ्रारेड रेजच्या स्वरूपामध्ये मिळत असते आणि म्हणून इथं जीवसृष्टी टिकून आहे. सेकंड यूज आहे इन सोलर वॉटर हीटर्स अँड कुकर्स. पाणी तापवण्यासाठी आपण सोलर वॉटर हीटर्स वापरतो, घरावरती सोलर सिस्टीम वापरतो. त्याचबरोबर कुकर्स, अन्न शिजवण्यासाठी सोलर कुकर्स आपल्याला माहिती आहेत. तर या सोलर कुकरमध्ये किंवा पाणी गरम करण्यासाठी जे वॉटर हीटर्स आहेत यांच्यामध्ये सूर्याकडून येणारी ही इन्फ्रारेड रेजच्या स्वरूपामधली एनर्जी वापरात आणली जाते. त्याचबरोबर इन वेदर फॉरकास्टिंग, हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी या इन्फ्रारेड रेडिएशनचा उपयोग होत असतो. इन स्टडी ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर, मॉलिक्युलचं स्ट्रक्चर अभ्यासण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. इन प्रोडक्शन ऑफ डिहायड्रेटेड फ्रूट्स, फळामधील पाणी काढून टाकण्यासाठी म्हणजे सुकी फळं तयार करण्यासाठी आपण या इन्फ्रारेड रेडिएशनचा वापर करत असतो. उदाहरण सांगायचं झालं तर द्राक्षामधून पाणी काढून टाकल्यानंतर किंवा त्याचं प्रमाण कमी केल्यानंतर मनुके तयार होतात आणि या प्रोसेसमध्ये ते जे फ्रूट्स आहेत ते काय केले जातात, डिहायड्रेट केले जातात, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी केलं जातं. आणि हे करण्यासाठी इन्फ्रारेड रेडिएशनचा आपण वापर करत असतो. दे आर यूज्ड टू कीप ग्रीन हाऊस वॉर्म. आपल्याला माहिती आहे ग्रीन हाऊस कशासाठी वापरलं जातं, तर कोणत्याही क्लायमेटमध्ये आपल्याला हवी ती पिकं घेण्यासाठी आपण ह्या ग्रीन हाऊसचा वापर करतो. किंवा या ग्रीन हाऊसमध्ये टेम्परेचर किंवा बाकीच्या ज्या कंडिशन्स असतात वेगवेगळ्या पिकांसाठी त्या कंडिशन आपल्याला मेंटेन करता येतात. या ग्रीन हाऊसमध्ये त्याचं जर टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तर या इन्फ्रारेड रेडिएशनचा वापर केला जातो आणि ही इन्फ्रारेड रेडिएशन वापरून हे ग्रीन हाऊस वॉर्म ठेवलं जातं किंवा त्याचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. त्याच्यानंतर दे आर यूज्ड इन रिमोट कंट्रोल्स ऑफ TV, VCR एक्सेट्रा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये TV आहे, VCR असतो किंवा बऱ्याच ठिकाणी आपण रिमोटचा वापर करतो. तर या रिमोटमध्ये जे रेज वापरले जातात, TV आणि आपल्या हातामध्ये असणारा रिमोट याच्यामधलं कम्युनिकेशन करण्यासाठी जे रेज वापरले जातात ते रेज इन्फ्रारेड रेज या प्रकारचे असतात. त्याच पद्धतीनं दे आर यूज्ड इन डायग्नोसिस ऑफ सुपरफिशियल ट्यूमर्स अँड व्हेरिकोज व्हेन्स. याचा अर्थ असा होतो, सुपरफिशियल ट्यूमर्स म्हणजे वरच्या भागावरती येणारे ट्यूमर्स, शरीराच्या अंतर्गत भागात असणारे ट्यूमर्स नाही, तर वरच्या भागावरती येणारे ट्यूमर्स किंवा व्हेरिकोज व्हेन्स म्हणजेच आपल्या व्हेन्स जे असतात, शिरा, काही वेळेस काही लोकांच्या शरीरावरती या शिराच्या फुगल्यासारखे दिसतात, अशा गाठी दिसतात, त्यांना व्हेरिकोज व्हेन्स असं म्हटलं जातं. तर याचं जे डायग्नॉसिस आहे
त्याच्यामध्ये या इन्फ्रारेड रेडिएशनचा वापर केला जातो. नाव व्हिजिबल रेज. Visible rays are electromagnetic waves and they are emitted due to atomic excitations. तर हे जे व्हिजिबल रेज आहेत, व्हिजिबल याचा अर्थ दृश्य, दिसणारे, मानवी डोळ्यांना दिसू शकतील असे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, त्यांना व्हिजिबल रेज असं म्हटलं जातं. तर याची निर्मिती जी आहे ती कशी होते, तर ॲटॉमिक एक्सायटेशन ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधूनच व्हिजिबल रेज निर्माण होत असतात. ज्यावेळेस ॲटम एनर्जी घेतो तेव्हा तो एक्सायटेड स्टेटमध्ये जातो. काही कालावधीनंतर तो एनर्जी सराउंडिंगला रिलीज करतो आणि ही रिलीज्ड एनर्जी ही या व्हिजिबल रेज किंवा व्हिजिबल रेडिएशन या स्वरूपामध्ये सुद्धा रिलीज होत असते. प्रॉपर्टीज ऑफ व्हिजिबल रेडिएशन्स. व्हिजिबल रेज आर व्हिजिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे हे जे व्हिजिबल रेडिएशन्स असतात किंवा रेज असतात ते दिसणारे आहेत. ह्युमन आयज कॅन सी दीज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. बाकीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपण पाहू शकत नाहीत, पण व्हिजिबल लाईट मात्र आपल्याला डोळ्यानं दिसू शकतो. सेकंड प्रॉपर्टी, द वेवलेंथ रेंज ऑफ व्हिजिबल वेव्ज व्हॅरीज फ्रॉम 4 × 10⁻⁷ मीटर टू 8 × 10⁻⁷ मीटर. व्हिजिबल रेडिएशनची वेवलेंथ रेंज जी आहे ती 4000 अँगस्ट्रॉमपासून साधारणपणे 8000 अँगस्ट्रॉमपर्यंत असते. या वेवलेंथचे रेडिएशन हे आपल्याला डोळ्यानं दिसू शकतात. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे द व्हिजिबल स्पेक्ट्रम. इट इज डिवायडेड इंटू 7 वेवलेंथ रेंज विथ कलर व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. हा जो क्रम आहे या क्रमानं हा व्हिजिबल स्पेक्ट्रम आपल्याला पाहायला मिळतो. ह्युमन आय इज मोस्ट सेन्सिटिव्ह फॉर ग्रीन लाईट. म्हणजे हिरव्या रंगासाठी मानवी डोळे हे जास्त सेन्सिटिव्ह असतात. इतर कलरच्या मानानं हिरवा रंग हा आपल्यासाठी जास्त सेन्सिटिव्ह असतो. Uses of visible light. First use in color photography, second in visible light astronomy, and third in visible light microscopy. या ठिकाणी एवढे जरी युजेस दिले असले तरीसुद्धा आपणा सर्वांना माहिती आहे व्हिजिबल लाईट म्हणजे दृश्य सूर्यप्रकाश जो आहे, दृश्य प्रकाश त्याला म्हणूया आपण, व्हिजिबल लाईट, याचे उपयोग काय काय आहेत. साधारणपणे कलर फोटोग्राफीमध्ये आपल्याला हा लाईट उपयोगी पडतो. लाईट नसेल तर आपल्याला फोटोग्राफी करता येत नाही. त्याचबरोबर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये दूरवरती जे ग्रह तारे आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याच्यापासून येणारा जो व्हिजिबल लाईट आहे त्याचा आपण अभ्यास करत असतो स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. त्याच्यानंतर व्हिजिबल लाईट मायक्रोस्कोपी, मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं लहान ऑब्जेक्टचा अभ्यास करत असतो. आता हा मायक्रोस्कोप त्याच्यातून एखादा स्मॉल ऑब्जेक्ट पाहत असताना तो इल्युमिनेट करावा लागतो, त्याच्यावरती लाईट पाडावा लागतो आणि त्याच्यासाठी आपल्याला व्हिजिबल लाईटची गरज असते. या पद्धतीनं आणखी आपल्या डेली लाईफमध्ये कितीतरी उपयोग आहेत ते सर्व आपण जाणताच. नेक्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर अल्ट्राव्हायलेट रेज. Ultraviolet rays are electromagnetic waves and they are emitted by extremely hot bodies such as sun electric arc.
दे आर ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय स्पेशली डिझाईन्ड लॅम्प्स. या ठिकाणी पुढच्या प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत ते म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज. अल्ट्राव्हायोलेट रेज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असून ते कसे निर्माण केले जातात. दे आर प्रोड्यूस्ड बाय एक्स्ट्रीमली हॉट बॉडीज. अतिशय उष्ण अशा बॉडीजपासून हे वेव्ज निर्माण होत असतात. जसं की सन म्हणजे सूर्याच्या भागामध्ये जवळपास 5 ते 6,000 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. अशा ठिकाणी त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक आर्क, त्याचबरोबर काही स्पेशली डिझाईन्ड लॅम्प असतात. त्या लॅम्पमधून हे अल्ट्राव्हायोलेट रेज इमिट केले जातात. प्रॉपर्टीज ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेज. फर्स्ट प्रॉपर्टी, अल्ट्राव्हायोलेट रेज causes emission of photoelectrons from metals. Second, ultraviolet rays cannot pass through glass but can pass through quartz, fluoride and rock salt. Third, ultraviolet rays causes fluorescence in certain materials. Fourth, ultraviolet rays can affect photographic plates. And fifth, ultraviolet rays possess the property of synthesizing vitamin D when the skin is exposed by sunlight. आता पहिली प्रॉपर्टी पाहूया. या प्रॉपर्टीमध्ये काय आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज कॉजेस इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस. आता या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा कन्सेप्ट आहे की जो तुम्ही पुढील वर्षी शिकणार आहात. हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगतो, एखाद्या मेटल सरफेसवरती पर्टिक्युलर वेवलेंथचा जर लाईट इन्सिडेंट केला तर त्या मेटल सरफेसपासून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. अल्ट्राव्हायोलेट रेज जर एखाद्या मेटल सरफेसवरती पडले तर त्या मेटल सरफेसवरून काही इलेक्ट्रॉन्स बाहेर टाकले जातात. त्याला फोटो इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. म्हणजे काही मेटल सरफेसपासून आपल्याला काय मिळतात, फोटो इलेक्ट्रॉन्स मिळतात जर त्याच्यावरती अल्ट्राव्हायोलेट रेज इन्सिडेंट केले तर. दुसरी प्रॉपर्टी काय सांगते, अल्ट्राव्हायोलेट रेज कॅनॉट पास थ्रू ग्लास. म्हणजे ग्लासमधून अल्ट्राव्हायोलेट रेज पास होत नाहीत, परंतु दे कॅन पास थ्रू क्वार्ट्ज, फ्लोराईड, रॉक सॉल्ट यासारख्या क्रिस्टलमधून वगैरे हे काय होतात, पास होऊ शकतात. थर्ड प्रॉपर्टी, अल्ट्राव्हायोलेट रेज कॉजेस फ्लोरोसन्स इन सर्टन मटेरियल्स. फ्लोरोसन्स म्हणजे काय, तर एखाद्या मटेरियलवरती हे रेज पडले तर बराच काळ ते चमकत राहतात. त्याला फ्लोरोसन्स असं म्हटलं जातं. जसं रेडियम वगैरे आपण बघतो, त्याच्यावरती लाईट पडला आणि पुन्हा जर ते अंधारामध्ये ठेवले तर त्याच्यापासून आपल्याला ते चमकताना दिसतं. त्याला फ्लोरोसन्स असं म्हणतो. आता हे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते जर आपण काही मटेरियलवरती इन्सिडेंट केले तर ते आपला फ्लोरोसन्स इफेक्ट जो आहे तो तिथं पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज कॅन अफेक्ट फोटोग्राफिक प्लेट. जी फोटोग्राफिक प्लेट असते त्या फोटोग्राफिक फिल्मवरती किंवा त्या प्लेटवरती या अल्ट्राव्हायोलेट रेजचा इफेक्ट होतो. आणि शेवटची प्रॉपर्टी आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज पॉजेसेस प्रॉपर्टी ऑफ सिंथेसायझिंग व्हिटॅमिन डी व्हेन द स्किन इज एक्सपोज्ड बाय सनलाईट. म्हणजे जर स्किनवरती हे अल्ट्राव्हायोलेट रेज पडले तर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी सिंथेसाइज होतं, म्हणजे त्याची निर्मिती होते. युजेस ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेज. फर्स्ट यूज इन स्टडी ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर. मॉलिक्युलचं स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते ॲटम्स आहेत, त्यांची बॉन्डिंग कशा पद्धतीनं झालेलं आहे याचा स्टडी करण्यासाठी या अल्ट्राव्हायोलेट रेजचा आपण वापर करतो. सेकंड यूज आहे, दे डिस्ट्रॉय बॅक्टेरिया अँड हेन्स दे आर यूज्ड टू स्टेरिलायझिंग सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. अल्ट्राव्हायोलेट रेज हे बॅक्टेरिया किल करू शकतात, डिस्ट्रॉय करू शकतात. म्हणून जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात, सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी,
सर्जरी करण्यासाठी वापरली जाणारी जी इन्स्ट्रुमेंट्स असतात ती स्टरलायझिंग किंवा म्हणजे निर्जंतुकीकरण करण्यासाठी या अल्ट्राव्हायलेट रेजचा वापर करत असतो आपण. त्याच्यानंतर पुढचा यूज आहे दे आर इनव्हिजिबल अँड प्रोड्युसेस फोटो इलेक्ट्रिक इमिशन, सो दे आर यूज्ड इन बर्गलर अलार्म. आता बर्गलर याचा अर्थ चोर. बर्गलर अलार्म म्हणजे चोरापासून सावध करण्यासाठी जो अलार्म असतो त्याला बर्गलर अलार्म असं म्हटलं जातं. या ठिकाणी या अल्ट्राव्हायलेट रेजच्या ज्या 2 प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे ही इनव्हिजिबल आहेत. त्याचबरोबर दुसरी प्रॉपर्टी अशी आहे की हे अल्ट्राव्हायलेट रेज मेटल सरफेसवरती पडले तर त्या सरफेसपासून इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात. या 2 प्रॉपर्टींचा वापर करून फोटो इलेक्ट्रिक सेल तयार केला जातो आणि त्याचा वापर या बर्गलर अलार्ममध्ये केला जातो. याच्याविषयी सविस्तर माहिती आपण इयत्ता 12वीमध्ये घेणार आहोत. याच्या पुढचा यूज आहे दे आर यूज्ड टू डिस्टिंग्विश रियल अँड फेक जेम्स. म्हणजेच अल्ट्राव्हायलेट रेजचा वापर किंवा उपयोग कशासाठी केला जातो? रियल खरे, फेक म्हणजे खोटे, जेम्स म्हणजे रत्न. जी रत्न असतात वेगवेगळ्या प्रकारची त्या रत्नांचं ओळखणं, खरं खोटं ओळखणं, रत्न पारखण्यासाठी त्याचा वापर केला जातो असं म्हणूया. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो यूज आहे दे आर यूज्ड इन ॲनालिसिस ऑफ केमिकल कंपाऊंड्स. जसं मॉलिक्युलर स्ट्रक्चरचा स्टडी करण्यासाठी आपण अल्ट्राव्हायलेट रेज यूज करतो तोच इथं वेगळ्या अर्थाने दिलेला आहे. एखादं केमिकल कंपाऊंड असेल तर त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते कंटेंट आहेत वगैरे त्याचा स्टडी करण्यासाठी या अल्ट्राव्हायलेट रेजचा आपण वापर करत असतो. नाव नेक्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर एक्स-रेज. X-rays are discovered by Röntgen. Therefore, X-rays are so called Röntgen rays. Now, these X-rays are electromagnetic waves and they are produced when electrons are bombarded on a metal target of high atomic number. या ठिकाणी X-rays हे कुणी शोधून काढले आहेत? रॉन्टजेन यांनी शोधून काढले आहेत. म्हणून ह्या एक्सरेजना काय म्हटलं जातं? रॉन्टजेन रेज असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत ते कसे प्रोड्यूस केले जातात? ज्यावेळेस फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन एखाद्या मेटल टार्गेटवरती बंबार्ड होतात, ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे अशा मेटल टार्गेटवरती हे फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन बंबार्ड केले जातात आणि या बंबार्डमेंटमध्ये काही रेज बाहेर पडतात. ते रेज म्हणजेच एक्स-रेज. नाव प्रॉपर्टीज ऑफ एक्स-रेज. फर्स्ट प्रॉपर्टी, एक्स-रेज कॅनॉट डिफ्लेक्ट इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमुळं एक्स-रेमध्ये डिफ्लेक्शन प्रोड्यूस होत नाही. एक्स-रेज आर हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. म्हणजेच या रेडिएशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एनर्जी असते म्हणून त्याला हाय एनर्जी रेडिएशन्स म्हटलं आहे. एक्स-रेज कॅन पेनेट्रेट थ्रू द मटेरियल्स दॅट आर ओपेक टू व्हिजिबल लाईट और they can easily pass through paper, thin sheets of metals, wood, etc. But they cannot penetrate through denser objects such as bone and heavy metals. याचा अर्थ असा आहे, एक्स-रेज हे काही मेटलमधून सहजासहजी पास होऊ शकतात. जे मटेरियल ओपेक आहे, ओपेक म्हणजे अपारदर्शक, कोणासाठी? फिजिबल लाईट साईड. आता उदाहरणार्थ पेपर त्याच्यामधून लाईट पास होत नाही पण एक्स-रेज सहजासहजी पास होऊ शकतात.
त्याचबरोबर मेटलची थिन शीट, पातळ पत्रा घेतला आपण धातूचा, तर या थिन शीटमधून किंवा पातळ पत्र्यामधून हे एक्सरेज सहजासहजी जाऊ शकतात. परंतु जर ऑब्जेक्ट हा डेन्सर असेल, उदाहरणार्थ बोन्स, या बोन्समधून एक्सरेज जाऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे टंगस्टनसारखे हेवी मेटल्स काही असतील तर या हेवी मेटल्समधून सुद्धा हे एक्सरेज पास होऊ शकत नाहीत, पेनेट्रेट होऊ शकत नाहीत. पेनेट्रेट म्हणजे आरपार जाणे, पार करून जाणे, त्याला पेनेट्रेट म्हणायचं आहे. एक्सरेज आयोनाइज गॅस थ्रू विच दे पास, म्हणजे ज्या एखाद्या गॅसमधून जर एक्सरेज पास झाले तर ते गॅसचं आयोनायझेशन घडवून आणतात. दे प्रोड्यूस फ्लोरोसन्स इफेक्ट, एखाद्या फ्लोरोसंट मटेरियलवरती जर एक्सरेज इन्सिडंट झाले तर त्या मटेरियलपासून फ्लोरोसन्स इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे तो सबस्टन्स, ते मटेरियल चमकतं. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी, दे अफेक्ट फोटोग्राफिक प्लेट इंटेन्सली, फोटोग्राफिक प्लेटवरती तीव्रपणे हे परिणाम घडवून आणतात. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे, दे प्रोड्यूस इंजुरियस इफेक्ट ऑन ऑर्गॅनिझम्स ॲज दे कॅन किल प्लांट अँड ॲनिमल टिश्यूज. ऑर्गॅनिझमवरती म्हणजे प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, हे त्यांच्यासाठी इंजुरियस आहे, घातक आहे. आणि कारण काय त्याचं, तर हे एक्सरेज प्लांट किंवा ॲनिमल टिश्यूज हे मारू शकतात. आपल्याला सुद्धा जर जास्त प्रमाणामध्ये जर एक्सरेजच्या सतत संपर्कात आलो तर आपल्यासाठी सुद्धा ते घातक असतं. म्हणून सतत एक्सरेज हे काढले जात नाहीत. Uses of X-rays. They are used in radiotherapy to cure skin diseases, cancer and tumors. रेडिओथेरपीमध्ये एक्सरेजचा वापर केला जातो. कॅन्सर, ट्युमर्स किंवा स्किन डिसीज जे असतात त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ह्या एक्सरेजचा वापर केला जातो. सेकंड यूज, दे आर यूज्ड इन मेडिकल डायग्नोसिस लाईक locating the fracture in bones and foreign materials like bullet in the body. आपला सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या परिचयाचं आहे, जर एखादं आपल्या बोनमध्ये फ्रॅक्चर असेल, हाड मोडलेला असेल, हात पाय मोडलेला असेल, तर हे फ्रॅक्चर कोणत्या ठिकाणी आहे ते पाहण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण एक्सरे काढतो. त्यानंतर एखादी फॉरेन बॉडी शरीरामध्ये असेल, एखादी मेटल, नाणं, कॉईन वगैरे एखाद्या लहान मुलांनी गिळलेलं असेल किंवा एखादी बुलेट म्हणजे बंदुकीची गोळी शरीरामध्ये घुसलेली असेल तर एक्झॅक्ट त्याची पोझिशन समजण्यासाठी एक्सरेजचा वापर केला जातो. दे आर यूज्ड टू स्टडी द क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल म्हणजे स्फटिक. क्रिस्टलचं स्ट्रक्चर अभ्यासण्यासाठी या एक्सरेजचा आपण वापर करत असतो. नेक्स्ट यूज, दे आर यूज्ड इन इंजिनिअरिंग फॉर लोकेटिंग द क्रॅक्स, फॉल्ट्स अँड फॉल्स इन फिनिश्ड मटेरियल्स. एखादं मटेरियल तयार झाल्या त्या मटेरियलमध्ये काही क्रॅक्स आहेत का, काही फॉल्स राहिलेले आहेत का, ते पाहण्यासाठी एक्सरेजचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ रेल्वेचे रूळ तयार केलेले आहेत, वरून जरी ते आपल्याला फिनिश्ड म्हणजे व्यवस्थित दिसत असतील तरीसुद्धा आतमध्ये जे बॉन्डिंग होत असतं प्रत्येक ठिकाणचं, तो जो पूर्ण रूळ त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे तो व्यवस्थित आहे का, का त्याच्यामध्ये काही फॉल्ट निर्माण आहेत, काही छोटेसे क्रॅक आहेत का, अशा पद्धतीनं एखादं मटेरियल जर तयार होत असेल आणि त्याच्यामध्ये काही फॉल्ट आपल्याला चेक करायचं असेल तर त्या ठिकाणी एक्सरेजचा वापर केला जातो. नाव लास्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, गॅमा रेज. Gamma rays are electromagnetic radiations emitted by excited nuclei of
ॲटम्स ऑफ रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स सच ॲज युरेनियम, रेडियम एट्सेट्रा. हे गॅमा रेज जे आहेत ते कुठं तयार होतात, तर रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट जे आहेत युरेनियम, रेडियम यासारखे, त्यांचा जो एक्सायटेड न्यूक्लिआय असतो, एक्सायटेड न्यूक्लिआय म्हणजे त्याला काहीतरी दुसरी एनर्जी दिली जाते, त्याच्यावरती दुसरा एखादा एनर्जेटिक पार्टिकल बंबार्ड केला जातो, असा जो न्यूक्लिआय असतो त्याला एक्सायटेड न्यूक्लिआय असं म्हटलं जातं. आणि या न्यूक्लियसचं विभाजन होऊन जे वेगवेगळे रेज अल्फा बीटा सारखे रेज बाहेर पडतात, त्याचबरोबर त्याच्यामध्ये गॅमा रेजसुद्धा बाहेर पडतात. हे गॅमा रेज हे पार्टिकल नसून एक प्रकारचे रेडिएशन आहेत, हायली एनर्जेटिक रेडिएशन्स आहेत. त्याचा आपण स्टडी करूया. प्रॉपर्टीज ऑफ गॅमा रेज. गॅमा रेज आर चार्जलेस, म्हणजे या रेजवरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही. जसं अल्फा बीटा आणि गॅमा रेज एकाच वेळेस न्यूक्लिअर रिॲक्शनमधून बाहेर पडत असतात. त्याच्यापैकी अल्फा आणि बीटा रेजवरती चार्ज असतो, पण त्याच्यामध्ये जे गॅमा रेज बाहेर पडतात त्याच्यावरती मात्र कुठलाही चार्ज नसतो. हे चार्जलेस आहेत. सेकंड प्रॉपर्टी आहे दे कॅनॉट बी डिफ्लेक्टेड इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळेस हे गॅमा रेज इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमधून जात असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये कोणते डिफ्लेक्शन प्रोड्यूस होत नाही. थर्ड प्रॉपर्टी दे आर मोस्ट एनर्जेटिक अमंग ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये सर्वात जास्त एनर्जेटिक जे रेज आहेत ते आहेत गॅमा रेज. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे एनर्जी घेऊन जात असतात आणि त्या रेजमध्ये जी काही एनर्जी आहे ती एनर्जी जास्तीत जास्त एनर्जी असणारे रेज म्हणजे गॅमा रेज. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दे पजेस हायेस्ट पेनेट्रेटिंग पॉवर. सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेजपेक्षा जास्त पेनेट्रेटिंग पॉवर ही गॅमा रेजची असते. दे पजेस स्मॉल आयनायझिंग पॉवर. आयनायझेशन घडवून आणण्याची त्याची क्षमता जी आहे ती अतिशय कमी आहे. दे प्रोड्यूस फ्लोरोसन्स ऑन फ्लोरोसंट मटेरियल. फ्लोरोसंट मटेरियलवरती इन्सिडेंट झाल्यानंतर ते फ्लोरोसन्स इफेक्ट दाखवतात. दे अफेक्ट फोटोग्राफिक प्लेट. फोटोग्राफिक प्लेटवरती सुद्धा हे स्वतःचा इफेक्ट दाखवतात. आणि लास्ट दे किल लिव्हिंग सेल्स ऑन विच दे आर इन्सिडेंट. एक्सरेप्रमाणे लिव्हिंग सेल जे असतात त्यांना हे डिस्ट्रॉय करतात. ज्या सेलवरती हे पडतात त्या सेलला हे डिस्ट्रॉय करतात. नाव युजेस ऑफ गॅमा रेज. फर्स्ट यूज इन रेडिओथेरपी फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर पेशंट्स. रेडिओथेरपीमध्ये जसे एक्सरेज वापरले जातात तसेच गॅमा रेजसुद्धा वापरले जातात आणि ही रेडिओथेरपी कॅन्सरचे जे पेशंट असतात त्यांच्या ट्रीटमेंटसाठी वापरली जाते. सेकंड यूज स्टडी ऑफ न्यूक्लिअर एनर्जी लेव्हल्स. न्यूक्लिअर एनर्जी लेव्हलचा स्टडी करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्टेरलायझिंग सर्जिकल अँड मेडिकल इक्विपमेंट्स. सर्जरीसाठी जी लागणारी इक्विपमेंट असतात त्याचबरोबर मेडिकल फील्डमध्ये जी इक्विपमेंट वापरले जातात त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्टेरलायझिंग त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. नेक्स्ट यूज दे आर यूज्ड फॉर डिसइन्फेक्शन्स फॉर व्हीट अँड फ्लॉवर. गव्हावरती वगैरे जे काही इन्फेक्शन होतं, पिकावरती जे रोग पडतात त्याच्यातलं हे इन्फेक्शन आहे ते काढून टाकण्यासाठी त्याला डिसइन्फेक्शन म्हटलेलं आहे, त्याच्यासाठी याचा वापर केला. आणि लास्ट यूज दे आर यूज्ड फॉर प्रिझर्वेशन ऑफ फूड. फूड प्रिझर्वेशन, अन्नाची साठवणूक करताना या गॅमा रेजचा वापर केला जातो. जास्तीत जास्त दिवस हे अन्न टिकून राहावं त्यासाठी निर्जंतुकीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून त्याच्यावरती काही प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेसाठी ही गॅमा रेज वापरले जातात. उदाहरण सांगायचं झालं
तर आपल्याकडे पोटॅटो असतात, त्याला काही दिवसानंतर कोंब येतात, पण त्याच्यावरती जर गॅमारीजची ट्रीटमेंट केली तर बराच काळ त्याला कोंब येत नाहीत आणि बटाटे आहे तसेच आपल्याला वापरता येतात. फूड प्रिझर्वेशनसाठी दीर्घकाळ अन्न टिकण्यासाठी त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रियेसाठी हे गॅमा रेज आपण उपयोगात आणत असतो.